इकडे जा काय तुझा कोण आहे का घरात? मला भूक लागले. का कोण तर भाकरी द्या की. अय्यो 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 कोण ग तू आणि इकडे आमच्या फार्म हाऊस वर काय करते? दादा दादा केला बघा सगळा वांदा. अय्यो तुझ्यासारख्या जवान पोरीनं दादा म्हटलं की कसं कमरेच्या खाली जीव गेल्यासारखं होतंय बघ. मला भूक लागली हो. एखादा भाकरी असली तर द्या की. अय्यो भाकरी मागते बघा ये. अरे देवांजी कोण हे आणि त्या फार्मासवर काय करते? अय्यो त्या मागायला आले बघा म्हणतो मी भीक आणतो मी. काय? अरे मग दे एखादी भाकरी आणून. लई दिवसाची उपाशी दिसते आणि दोन जीवाची दिसते का रे? काय कुठं तुझा नवरा? नवरा शाळेत झोपलाय. त्याला बरं नाही ना. आजारी माणसाला कुठे घेऊन चाललाय? अहो मी जळगावला चालले. काय करणार? या करोनाच्या काळामध्ये हाताला काम नाही आणि पोटाला आण नाही म्हणून मी चालत चालत जळगावला चालले. अय्यो मग ते चालत चालत जळगावला जाते काय ग? हा अय्यो मालक ते याच बहीण पण असतंय म्हण ते सांगत होती मगाशी. काय हा काय ग तुला एखादी बहीण पण आहे होय? हो चांगलं आहे की. अरे देवांजी हा? काय बोलत बसलायस? जा हिच्या जेवणाची व्यवस्था कर जा. अय्यो आले की हो ध्यानात. आता आणतो बघा ताट भरून. जा लवकर. बरं ये देवाचे जेवण आणतोय तोपर्यंत ये आपण थोडी मजा करूया. ये नाही हो. मी तुमच्या पाया पडते. मी तसली बाई नाही हो. अगं या सर्जराव सावकारच्या तावडीत सापडलेली शिकार अशी सहजासहजी सुटत नाही. नाही हो. ये अशी जवळ ये. माझ्या पोटात बाळ आहे. मी तुमच्या पाया पडते. अगं जरा तू माझ्यावर उपकार कर. मला टोमॅटोचा सॉस आणि गावरान कोंबडीचं मांस लई आवडतंय. ये नाही हो. ये अशी जवळ ये. अगं ये. अगं ये. ये गं. अगं ये अशी जवळ ये. अगं हे सर्जराव सावकार आहे. शिकार असं सोडत नाही. ये चालेल नाही दमवलं पण हे सर्जराव सावकार आपली शिकार पूर्ण केल्याशिवाय सोडत नसतोय. अय्यो मालक झालं काय काम तुमचं म्हणतोय मी. अरे सर्जराव सावकार आहे मी. एकदा हातात आलेलं पाखरू सोडत नसतोय मी. जा बघ जा तसं तळमळत पडले पाखरू दे. चल त्याला वडावर नेऊन टाकून येऊया. अय्यो थांबा की हो. का रे? तुमचं झालं म्हणजे झालं काय हो. मग अय्यो तुमचं राहिलेलं ताटाचं उष्ट ते लावतं की जरा ओटात घालतं की जरा पोटात म्हणतोय मी. अरे देवांजी तुझं खरकट खायची सवय का जाते बघ. जा आवडलं लवकर. अय्यो आत्ता आलं बघा. ये शिवले ये जवळ ये. अय्यो ये की का? अय्यो मालक मान असतंय बघा एकदम टरटरो. चला नेऊन दोघं बी मिळून वड्यात टाकू. चल चला. देवांजी कोण नाही काय तर चल जाऊया. कोणी नाही तर चल. ताई कुठं गेल्या काय माहिती. काळजी वाटायला लागल्या मला तरी. खाण्यासाठी भाकरी आणतो म्हणून गेल्या. काय हालत झाली असेल कसं असेल काय माहिती ताईची. कुठे शोधू मी ताईला. ताई 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 काय झालं ग ताई. ताई काय झालं. कोमल काय झालं. कोमल काय
झालं ग ताई? अगं काय त्या सावकाराने काय केलं? आणि त्या इव्हानजीनं माझा घात केला गं. त्यांनी माझ्यावर अत्याचार केला. कोमल माझं बाळ. कोमल बाळ. नाही, 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 असं होऊ शकत नाही. नाही. त्या सर्जेराव सावकाराचं वाट लावल्याशिवाय माझं नाव कोमल होणार नाही. कोरोना काळात घडलेल्या सत्य घटनेवर आधारित जळगाव या शहरात घडलेल्या सत्य घटनेवर आधारित ही घटना आहे. शेतकऱ्याची सूनगुणाची कोरोना काळात घडलेल्या सत्य घटनेवर आधारित एक बहीण आपले नाचून आपल्या बहिणीला शिक्षण देत असते. शिक्षण देऊन तिला पोलीस करण्याची तिची फार इच्छा असते, पण तिचाच घात होतो. आणि पुढं घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आपल्या समोर सादर करत आहोत शेतकऱ्याची सूनगुणाची पात्र परिचय. आवाज सज्जनाच्या. और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना, उसको हिट करो.